यानंतर बातमी मालेगाव मधल्या मालेगावच्या गुगुळवाड गावाचा पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गावाला केवळ वर्षातून 25 दिवस पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय। गेल्या 4 वर्षांपासून पाण्याच्या टाकीचं काम संथगतीने सुरू आहे। ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आता गावकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। गिरणा धरणात प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध असताना 26 गाव पाणी पुरवठा योजनेचं काम जाणीवपूर्वक दिरंगाईने केलं जात आहे। लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेला हा ठेकेदार, याच्यामुळे हे काम दिरंगाई होत आहे। प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून काम शासन स्तरावर पूर्ण करणं अपेक्षित होतं। रोज पाणी पुरवठा होण्यासाठी नागरिकांच्या मागणीला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती आपला पाठिंबा घोषित करत आहे। ठेकेदार आंदोलन केलं का 8-15 दिवस काम करतो, परत पुन्हा येत नाही। आमचं गाव हे जिल्ह्याचं टोकाचं शेवटचं गाव आहे। आमच्या इथं पाण्याचं दुसरं कोणतंही साधन नाही, विहिरी नाहीत, पाणी नाहीत। जोड घेऊन गेले अनेक महिन्यापासून लोक विकत पाणी आणतायत। गाव सोडायची वेळ आली आहे आणि ते अतिशय दूषित पाणी येतं, महिनाभर 15 दिवसांनी येतं। ते सगळी रोगराई पसरली आहे, लोक परेशान झालेले आहेत। आम्ही गावात ते ग्रामपंचायत सदस्य आहे, मी आमचे सरपंच इथे आलेले आहेत। अक्षरशः गावात आम्हाला लोक पाय ठेवू देत नाहीत। तुमची जबाबदारी आहे, तुम्ही आम्हाला पाणी देत नाही, म्हणून आता सगळे पर्याय संपले आणि शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही आमरण उपोषणाला इथे बसतोय, सगळ्या महिला आणि ग्रामस्थ।